recording in progress. So warm welcome once again. आज आपला दिवस 15वा आहे, 15th डे. अजून एक 8 दिवसांनी आपले 21 दिवस होणार आहेत या सिरीजला, ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस. राईट, इथपर्यंत 15 दिवसामध्ये सगळ्यांना ग्रॅटिट्यूड फॉरगिव्हनेस हा थोडा थोडा समजलाय. आता आपला जे पुढचे 8 दिवस आहेत ते थोडेसे तीव्र तीक्ष्ण होणार आहेत इन टर्म्स ऑफ आपण थोडं ग्रॅन्युलर लेवलवरती जाणार आहोत. म्हणजे आपण थोडंसं अजून वेगळ्या व्हर्जन आपण उद्यापासून आपण सुरू करणार आहोत. कारण आता सेशन संपतंय, वर्ष संपतंय, सगळे महिने संपतात. त्यामुळे आपण 2022ला नव्याने आपण तयार करणार आहोत. म्हणजे नव्या वर्षात आपण पदार्पण करणार आहोत, त्याच्या आधी आधीचा माल जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ग्रॅटिट्यूड नॉट ओनली 6 ते 6, 20, 6:30, 6:45 पर्यंत किंवा तुम्ही ऑनलाईन ऐकत असाल तर ऑनलाईन जेव्हा तुम्ही ऐकता तेवढ्या पुरतं ग्रॅटिट्यूड नव्हे, तर कृतज्ञता ही प्रत्येक गोष्टीमध्ये आली पाहिजे. उदाहरणार्थ आपण झूमला हे प्लॅटफॉर्म अवेलेबल नसतं, इंटरनेट अवेलेबल नसतं, किंवा ज्या मोबाईल कंपनीचं नेटवर्क तुमच्याकडे आहे ते समजा नेटवर्क अवेलेबल नसतं, तर आपण येऊ शकला असतात का? तर त्यांना तुमच्या लेवलवरती तुम्ही ग्रॅटिट्यूड करा. जर आपण नोकरीत आहात तर आपण वेळ ऍडजस्ट करून येत आहेत, घरचे आपल्याला सपोर्ट करतायत, त्यांना ग्रॅटिट्यूड करा. जे आपल्या जागेवरती येत आहेत फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टच्या हिशोबाने, तशी तुमची जॉब असेल तर ऍडजस्ट करून येत असतील तर त्यांना ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. अजून आपले फायनान्शियल ग्रॅटिट्यूड बाकी आहे, ते आपण आता पुढच्या शेवटच्या सत्रामध्ये घेणार आहोत. आणि नंतर सगळं ग्रॅटिट्यूड परत स्वतःला, फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड हे स्वतःला आहे. सगळं स्वतःशी. तोच माणूस, तीच व्यक्ती, वाल्याचा वाल्मिकी, राईट, तीच दगड आहे. पण राम लिहिल्यावरती तरंगाला लागतात का नाही? रामायणात काय शिकलो आपण? बऱ्याच गोष्टी शिकलो. पण सगळ्यात भावणारी गोष्ट कुठली आहे की दगडाचा जो मूळ स्वभाव आहे, तो मूळ स्वभाव आहे, इट इज हेवियर देन द वॉटर, इट विल गो डाऊन. इट विल गो डाऊन नाही, इट डज गो डाऊन. पण राम लिहिल्यानंतर तो दगडही तरंगा लागला, त्या दगडाचे कॅरेक्टरिस्टिक्स बदलले, गुणधर्म बदलले, आणि तो दगड तरंगाला लागला. तो दगड पाण्यावरती तरंगाला लागला. ते दगड तरंगाला लागली, सेतू बांधला गेला, सगळेजण इकडून तिकडे गेले. येस राईट. हे तर काय शिकलो आपण रामायणात? हेच तर शिकलो मी. साक्षात राम, प्रभू राम हे विष्णूचे अवतार आहेत. सांगितलं आपण बघून घ्या. आपण बोललो या विषयावरती, मी परत बोलणार नाही. दसऱ्याचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकू शकता. राईट, त्याच्याविषयी आपण सविस्तर बोललेलो या विषयावर. प्रभू राम असताना त्यांना तसं युद्ध पटकन संपवलं असतं त्यांनी. श्रीकृष्ण बरोबर असताना अर्जुनाने युद्ध पण पटापट संपवलं असतं. क्या रे आटपोट पटकन. पण असं नाही झालं. त्यांना आपल्यासाठी संवाद करायचा होता. संवाद आपल्यासाठी. तसं काल आपण हनुमान चालीसामध्ये काही लोकांनी आपण सिरीज सुरू केली. आपण स्वतःची 21 दिवसाचा संकल्प आपण सुरू केलेला आहे. काही लोकांनी माझी वैयक्तिक काल फोनवरती किंवा मेसेजेसवरती विचारलेले प्रश्न, ग्रुपवरती पण विचारलेले आहेत, त्यांना आपण उत्तर दिली. मी तुम्हाला आज माझा एक छान अनुभव सांगेन की हनुमान चालीसा मी सुद्धा काल 21 दिवसाची काही संकल्प घेऊन बिझनेसमध्ये आणि अजून कुठे काही क्षेत्रामध्ये, राईट, तर तिथे मी सुरू केली तुमच्याच काही लोकांबरोबर. आणि आज सकाळी त्याचा दुसरा दिवस होता, तर मी 10 वाजता पठण केलं आणि चक्क 11:15ला 1.5 वर्षापासून थांबलेलं काम 11:15 वाजता मार्गी लागलं. 4 वाजता ते मार्गी लागलं, त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. आम्ही त्याच्यानंतर डिसिजन घेतला मी, आणि आज तर ते काम ऑलरेडी सुरू झालं. सो फास्ट. दॅट इज द पॉवर ऑफ हनुमान चालीसा. असे अनुभव मी तर अनंत घेतलेले आहेत. भरपूर भरपूर म्हणजे भरपूर. हनुमान चालीसाची सिरीज चालू होती तेव्हा आमच्याकडे पूर आलेला. मी कर्जतला कर्मधर्म संयोगाने होतो. बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये साप, जनावर काय काय निघत होतं. पुरातनं वाहून आलेलं. आमच्याकडे काही आलं नाही. जस्ट परमेश्वराची कृपा. त्यामुळे तुम्ही हनुमान चालीसा सुरू नसेल केली किंवा अजून करायची असेल तरी अजूनही वेळ गेली नाही. कालचा पहिला दिवस पकडला जाईल. आजही आपल्याकडे वेळ आहे. आत्ताची 6:30 होत आहेत. 12 वाजेपर्यंत आज तुम्ही केला तर डे 2 म्हणून पकडला जाईल. संकल्प हा रिवाईव्ह करू शकता. म्हणजे समजा नाही दिला काल, आज लिहू शकता. इट इज ऑल इन द माइंड. सर मी ऐकलं नाहीये, मग काय करू? नो प्रॉब्लेम. डे 1 झालेला आहे. डे 2 जर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं असेल तरी सुद्धा तो लागू पकडला जाईल. क्लिअर होते सगळ्यांना? Everybody clear? It is extremely powerful. I am telling you with my experience. Extremely powerful.
हनुमान चालीसा इज सुपर सुपर इम्पॉर्टंट, सुपर पॉवरफुल. आज ऍक्च्युली माझी 2 महत्वाची कामं झाली, 3 झाली महत्वाची, ठपाठप फास्ट अशी झाली. पर्वत, एक तर पर्वतच होता. काही जण मगाशी माझ्याबरोबर सेशन मध्ये होते, आम्ही एका सायकोथेरपीच्या नर्सरिंग सेशन मध्ये आम्हाला होतो. त्यानंतर मला फक्त शेवटची 2 मिनिटं त्याच्याशी बोलायची. झालं, पर्वता तू एवढं दुखणं होतं ते अगदी डिसइंटिग्रेट होऊन झालं, क्लिअर झालं. मार्गदर्शन मागितलं, मिळालं. त्यामुळे हनुमान चालिसेमध्ये किंवा कुठल्याही संकल्पामध्ये जेव्हा आपण हे सगळे संकल्प लिहितो, असं छान डायरीमध्ये लिहितो, राईट, तेव्हा त्या संकल्प त्या एंजल्सला कळतं की आपण सिरियस आहोत. लिहिले नाहीत चिठ्ठ्यांवरती कुठेतरी आणि ते चिठ्ठ्या हरवल्या, संकल्प पूर्ण होणार नाही किंवा तुरळक स्वरूपात होतील. यू हॅव टू बी सिरियस. वन हॅज टू बी सिरियस. वन हॅज टू हॅव निष्ठावान तो, कर्तव्यवान तो, बलवान जो. हे सगळं जे आहे ते इट इज रेलेव्हंट टू अस. हनुमान बलवान आहे, हनुमानाला माहिती आहे, म्हणून तो श्रेष्ठ भक्त आहे. ते त्यांना माहिती आहे. आपल्याला बोध तो आहे की हनुमान जे आहेत ते बलवान आहे, याच्यासाठी ते आपल्याला त्यांच्यासारखं बलवान व्हायचं, त्यांच्यासारखं हरिभक्त व्हायचं. हे होण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, काही जण मगाशी थोड्या वेळापूर्वी तासभर सेशन मध्ये होते, कायम लक्षात ठेवा की दोष हे बाहेर नसतात, इथे असतात. सगळं इथे आहे, सगळं इथे आहे. माझ्या बाबतीत असं काय झालं, ह्याचं माझं चिंतन मीच करू शकतो, दुसरं नाही. मी मदत घेऊ शकतो दुसऱ्याकडे की बाबा काय बरं माझं चुकलं असेल, मी अजून किती वेळ दुःखी राहू शकणार आहे. कोण ठरवतं दुःखी राहणार आहे? मीच ठरवतो. सतत मीच मागच्या भूतकाळामध्ये सारखं त्या भूतावरती, माझं सेशन आहे आपलं कदाचित दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी बोलतोय त्या याच्यावरती, भविष्याची काळजी न करता सतत भूतकाळात राहणारी माणसं, एक वेळ असं होतं की ते भूत असंच आहे, इथेच राहतं खांद्यावरती. किती दिवस आपण त्या भूताची वरती राहणार? आजचा दिवस न जगता सतत भूतकाळावरती असणार आहोत. याचा अर्थ आपण प्रेझेंटला, आपण फ्युचरला आपण प्रिपेअर करत नाहीये, कारण की पास्ट आपण रिपेअर करत नाहीये. यू हॅव टू रिपेअर द पास्ट टू प्रिपेअर फॉर द फ्युचर. रिपेअर आणि प्रिपेअर. रिपेअर द पास्ट, प्रिपेअर फॉर फ्युचर. पण कधी? जेव्हा हे इथे प्रेझेंट मोमेंट मध्ये आपण क्लिअर असू की हो मी बदलणार आहे चांगल्यासाठी. बदलणार आहे याचा अर्थ नाही की आजपासून बॅग भरलेून गेला कुठेतरी. बदलणार आहे की अंतर्मनात ना बदलणार. मी काय करू शकतो? मला परत काय माझा प्रश्न विचारला जातो, सर काय करू मग मी? तुम्ही अनुलोम विलोम करा, श्वसनाची एक्सरसाइज करा, स्वतःच्या बॉडीला दाखवा की अरे मी तुझ्यावरती किती प्रेम करतो. काहीतरी करा, वॉकला जा, सायकलिंग जमत असेल तर सायकलिंग करा. आम्हाला प्राणिक मध्ये मास्टरने काही एक्सरसाइज दिलेली आहेत, किंवा मी असं मला वाटलं सेल्फ लव्ह, तुम्ही हिलिंगसाठी कोणाला सेल्फ हिलिंग करतो किंवा अजून दुसरं कोणाची असेल हिलिंग करतो. काहीतरी स्वतःसाठी 20-25 मिनिटं दिली पाहिजेत का नको दिवसात? आणि ती जर आपण नाही दिली तर आपल्याकडे चिडचिड ही आपली सख्खी मैत्रीण होते. काय झाली की चिडचिड. आज काय आमच्याकडे चिडचिडाचा भात, चिडचिडाची कालवड, चिडचिडाची भाजी, हेच बनवतो आपण. चिडचिड किती दिवस ठेवायची? आमचे हे असेच आहे, किती वर्ष बोलणार आपण. आमची ही अशीच आहे, किती वर्ष आमचे सासूबाई असेल, किती वर्ष. हा प्रश्न जोपर्यंत आपण स्वतःला विचारत नाही तोपर्यंत सबकॉन्शियस माइंड, हा कॉन्शियस माइंड शट अप, डोंट आस्क मी दिस क्वेश्चन अगेन. I have decided to move on. I have decided that I will succeed. I have decided that I will be joyous. I will be happy. मी आनंदी राहण्याचं ठरवलेलं आहे. सारखे प्रश्न विचारायचे नाही. कधी सांगणार हे आपण स्वतःला? आत्ता या क्षणाला सांगा. संकल्प लिहा, मी आनंदी राहण्याचा प्रयत्नात राहणार आहे, मार्ग मिळत जातील. माझी सासूने असं केलं, अरे बापरे, सासू गेली वर, आपण इथे जाऊ खाली. अजून आपण सासू बनायचो, घरोघरी त्याच परी.
जगात सगळीकडे त्याच आहे. देश परदेशातनं पेशंट आमच्याकडे आहेत. अमेरिकेत वेगळं नाही. ते नातंच कर्मांचं नातं आहे. काहीतरी काय. माझं सेशन आहे पेरेंट्स वरती, ते नक्की ऐका. ज्यांना काही प्रश्न पडले असतील तर त्याच्यात बरेचसे उत्तर मिळतील. ज्यांचं मिस झालं असेल तर. कर्माक रिलेशन वरती, पेरेंट्स वरती सेशन आहे. पार्टनर वरती सेशन आहे. ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस टुवर्ड्स द पार्टनर. तर ते सेशन ऐका. बहुतेक 4थ्या किंवा 5व्या दिवशीचं असेल. ते नक्की ऐका. स्वतःला सेल्फ हर्ट नका करत राहू. डोंट हर्ट युअर सेल्फ. स्वतःला सारखी शिक्षा द्यायची नाही. आमचे हे व्यसनी आहेत, काही करत नाहीत. आमचे हे व्यसनी आहेत, काही करत नाही. ओके, आपण काय करू शकतो? ते काय नाही करू शकत. ते काही करत नाहीये. आपण काय करू शकतो? हा प्रश्न विचारा. ह्या गोष्टी मी आनंदी राहण्याचं ठरवलं. मला मार्ग मिळाला. मार्ग मिळणार हा शब्द लक्षात ठेवा. The soul has to make a plan that I want to succeed. I want to be happy. I want to be joyous. I want to be rich. I want to make a lot of money. हे मी विचार करणं गरजेचं आहे सतत. पण मी विचार कुठला करतो? मी पैशाचा विचार करायच्या ऐवजी मी पैसे कुठून येतील असा विचार करतो. कुठून येतील हा विचारल्यावरती सबकॉन्शियस माइंड वरती म्हणते, बाबा मला नाही माहिती. अशी माणसं, यांच्याकडे पैसे येण्याचे काही साधनच नसतात, तशीच राहतात. 2019 मध्ये तेवढेच पैसे, 2020 मध्ये तेवढेच पैसे, 21 मध्ये तेवढेच पैसे. पैसे वाढत नाहीत, संपत्ती वाढत नाही. कारण कायम प्रश्न पडून, सर पण कुठून पैसे येतील? यू हॅव टू रीड लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण हे कधी, जेव्हा आपल्याला समजेल की आपल्याला मदतीची गरज आहे, आपण कायम दुसऱ्यांकडे बोट. मी यशस्वी नाही झालो कारण ही बघा लिस्ट ऑफ पीपल, यांनी माझ्याशी असं वागलं म्हणून, यांनी मला असं वागलं म्हणून, माझ्या ऑफिसमध्ये असं झालं म्हणून, माझ्या क्लायंटने मला धंदा नाही दिला म्हणून, माझे घरातले मला सपोर्ट करत नाही म्हणून. कम ऑन. असू शकतील एक्सेप्शन्स, पण सतत दुर्गम परिस्थितीमधनं बाहेर येण्यासाठी आपण परमेश्वराकडे जात असताना, हे परमेश्वरा माझी सगळी दुःख हरण कर, याचा अर्थ आपण सतत दुःखावरती कॉन्सन्ट्रेट करतोय. हो, माझी सगळे दुःख निवारण कर. अरे बाप रे. तो म्हणतो, अरे बाबा तुला सुखाची व्याख्या तरी कळते का? जर आपण हे सेशन ऐकताय आता, तर आपल्याकडे स्पिरिच्युअल अबंडन्स आहे, म्हणजे विपुलता आहे, हे आपल्याला समजेल. पण आपल्या मनाला माहितीच नाही की याला सुद्धा समृद्धी म्हणतात. तर तो म्हणेल की आलो गेलो आलो, 26 ला संपलं सेशन, आज 26 ला होतं, उद्या 6 ला असणार आहे, परवा 6 ला असणार आहे. झालं गेलं संपलं. त्याला रजिस्टरच नाही झालं की अरे आज मला जीवनातल्या खूप मोठ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, मी आनंदी आहे, मी धन्य झालो, मी भाग्यवान आहे. हे आपण मान्यच करत नाही. कारण आपण कन्व्हिन्स्ड असतो की मला काय भाग्य, माझं कुठे. माझ्या गावातल्या एका मुलीचं काय लग्न जबरदस्त, काय सासर मिळालं तिला, आपलं चिंतन तिकडे. काय मुलगा जबरदस्त, काय मुलगी मिळाली त्याला जबरदस्त. तो परदेशात स्वतः एकत्र सगळी कामं घरातली करतायत. त्याचं काय? त्यांनी झाकली मूठ कशी ठेवली, त्याचं काय? आपलं सगळ्यांना माहिती आहे, लोकांचं काहीच आपल्याला माहिती नाही, त्याचं काय? म्हणून हनुमान चालिसा, म्हणून भीमरूपी महारुद्र, म्हणून तुम्ही प्राणिक शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही सायकोथेरपी पर्यंत याल, आज इथे आपले काही मित्रमैत्रीण आहेत सायकोथेरपी पर्यंत, त्यांच्याशी बोला, त्यांची मदत घ्या. बघा आपल्या जीवनामध्ये काय फरक पडू शकतो. आज ते अत्यंत प्रत्येक सेशन मध्ये, म्हणजे पर्सनल सेशन जे आपले असतात त्याच्यामध्ये दे आर सॅटिस्फाईड, हॅपी. आज काही चेहरे मी असे पाहतो स्क्रीनवरती की खूप साऱ्या प्रश्नांची, न पडलेल्या प्रश्नांची पण उत्तर काही लोकांना आहेत. त्याला म्हणतात विपुलता, समृद्धी, अबंडन्स इंग्लिशमध्ये. ही भृगुमार रुद्र म्हणजे हनुमान मार्ग. अरे बाबा,
मारुतीला माहितीये त्याच स्तोत्र आहे. आम्ही कडावला अथर्वशीर्ष लहान असताना बोलायचो. तिथे एक काही लोक अथर्वशीर्ष सहस्त्रावतन करायला म्हणायला बसायची. आम्ही 1 मिनिटात अथर्वशीर्ष बोलतो, आम्ही 1.25 मिनिटात अथर्वशीर्ष बोलतो. वा, 1.5 मिनिटात माझं झालं, सहस्त्रावर्तन झालं, अभिषेक झाला 21 वेळा 5-10 मिनिटांमध्ये. म्हणजे टाइम लाव. कोणाकडे टाइम नाहीये आणि कोणाचा टाइम खराब आहे आणि कोणाला टाइम चांगला आणायचा आहे. परमेश्वराकडे सगळं आहे. गणपती बाप्पाला काय सांगायचंय की मी तुझा अभिषेक करतो, तो म्हणतो अरे बाबा मी ग्रेट आहेच, म्हणून तर तू माझी पूजा करतोय. तुझं काय? मी जरा सेल्फ फ्लो सोडून सगळं करतो. त्यामुळे आपल्यावरती प्रेम करा. साधनं आपल्यावरती प्रेम करा. याचा अर्थ उद्या 1/2 किलो गुलाबजाम आणू नका. शैलेंद्रनी सांगितले शैलेंद्रने सांगितले सेल्फ फ्लो आणा. उद्या 1/2 किलो गुलाबजाम आणाले आणि तुमच्या घरचे मला कॉल नाही तर मेसेज करतील, सर काय सांगितलं. सेल्फ लव्ह. जेव्हा तुम्ही ट्विन हार्ट मेडिटेशन करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराची, तुमच्या ऑराची खूप छान ब्राईटनेस वाढवता. सेल्फ लव्ह. मी फॉरगिव्हनेस करतोय कारण मला आंतरिक समाधान हवंय, मला ही जळमटक काढायची. सेल्फ लव्ह. तुम्ही मधुरताच्या आपल्या फूड फॉर हंगरी प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करता, तुम्ही आर्थिक डोनेशन करता, तुम्ही त्याच्यामध्ये शारीरिक तुमचे श्रम असतात, तुम्ही माझ्याबरोबर येता, तुम्ही या सगळ्या गोष्टी करता. मास्टर जोआपोक्सी यांच्या योगविद्या प्राणिकली फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र किंवा अजून कुठेही आश्रम किंवा ट्रस्ट किंवा साऊथ मुंबई कुठेही तुम्ही डोनेशन करत असाल तर तुम्ही सेल्फ लव्ह करताय. आपण आपल्याला देतोय, ना की आपण त्या संस्थेला देतोय. तुम्ही हिलिंग कॅम्प्स मध्ये पार्टिसिपेट करताय, लोकांना तुम्ही हिलिंग करताय. कोणी तुम्हाला सांगताय अरे मला बरं वाटत नाहीये, बस मी जरा तुला काहीतरी शिकलोय, मी तुला काहीतरी देतो, तुला बरं वाटेल. या एक मायेचा हात आपण जेव्हा त्याला, या हातामध्ये आपली शक्ती मास्टरने दिलेली, हे जेव्हा आपण कराल तेव्हा यू आर डुईंग सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह मध्ये प्रत्येक वेळी चांगले नवीन कपडे जाऊन घेणं असं नव्हे. सेल्फ लव्ह म्हणजे खर्ची घड्याळ आणणं असं नव्हे. किंवा सेल्फ लव्ह याचा अर्थ आपण हॉटेलात जाऊन जेवून आलो म्हणजे नव्हे, नुसतंच ते नव्हे. सेल्फ लव्ह म्हणजे पुस्तक वाचणे. मी आज स्वतःला खूप छान एम्पॉवर करणार. मला असं वाटतं की 2021 मध्ये मी वैयक्तिक घेतलेला बोध आहे की माझ्या डाएट या, मला वैयक्तिक लेवलला जे मला ओळखतात राईट, तर डाएट या विषयावरती मी खरं खूप सिरियसली काम करायला हवंय असं मला वाटतं. मी त्यातलं सेल्फ लव्ह मध्ये पहिलं पुस्तक ऑर्डर केलं कारण की मला माहिती की मी वाचल्यानंतर माझं ब्रेन रजिस्टर होईल. मी पुस्तक मागवलं. त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ नॉट टू डाय. तुम्ही ऑर्डर करा अमेझॉनवर तुम्हाला पाहिजे तर. हाऊ नॉट टू डाय या पुस्तकामध्ये तो ग्रंथच आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे डाएट, सगळ्या प्रकारचे आजार, सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये खूप छान आहे आणि मला ते भावेल. मी ते वाचत असताना असं मी रिव्ह्यू बघितला, काही लोकांकडून ऐकलं आणि मला असं वाटलं की हे पुस्तक मी मागवावं. तर पुढच्या आठवड्यापासून वाचायला सुरुवात करा. लक्षात येते सेल्फ लव्ह. प्रत्येकाला वाटतं माझी आर्थिक परिस्थिती, कोणाला वाटतं आर्थिक परिस्थिती सुधारायला हवी. हात वरती करा. You should read a book, Psychology of Money. Yes, मधुरा म्हणते मी वाचला. सो सायकोलॉजी ऑफ मनी इफ यू स्टार्ट रिडिंग राईट, आपल्या लक्षात येईल की अरे हे सगळं माध्यम आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपल्याला आपलं काम होऊ शकतं. सुरुवात तर करा निष्ठेने. सेल्फ लव्ह राईट. आपल्या जुने पुराणे कपडे देणं गरजू लोकांना. सेल्फ लव्ह. देत असताना तो घालेल का विकेल असले कुठलेही लोक पावलेली विचार ठेवू नका. तो ते विकेल का कपडे, तो घेईल का, तो वॉर्निंगला देईल का, अरे बापरे, आपला प्रवास लांबचा आहे त्याचा नाही, आपण आपल्यासाठी देतो, त्याला द्या आणि चला पुढे. काही जणांनी तुम्ही मला भरभरून, आता आमच्याकडे जेव्हा कर्जतला पूर आलेला तेव्हा गाड्या भरून माझ्याकडे कपडे आलेले सगळ्यांचे. मुंबई ठाण्यातनं लोकांनी कपडे पाठवले, गाड्या भरून पोतीचे पोती कपडे पाठवले. सो ग्रेट, सो नाईस. ज्यांना आम्ही देत होतो जेव्हा, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता आणि कृतज्ञता होती
आणि अजूनही ईश्वरी शक्ती, ईश्वरी सेवा, मानवसेवा करणाऱ्या लोकांवरती त्यांचा असलेला जो विश्वास होता तो इतका अगाधपणे दिसत होता की कठीण परिस्थितीमध्ये ज्यांचं सगळं वाहून गेलंय त्यांना जेव्हा हे कपडे पोचले, त्यांना जेव्हा रेशन पोचलं, तेव्हा जेव्हा त्यांना चादरी पोचल्या आपल्याकडनं आणि महिला वर्गांना स्पेशली राईट सॅनिटरी नॅपकिन्स जेव्हा आम्ही दिले, प्रत्येक महिलेच्या तिच्या डोळ्यामध्ये अत्यंत आपल्याविषयी कृतज्ञता होती. प्रत्येक प्रत्येक एव्हरी फॅमिली वॉज सो ग्रेटफुल की येस तुम्ही आम्हाला हे आणून दिलं. जेवढे 250-300 आपण सॅनिटरी नॅपकिन्स त्याच्यापेक्षा कदाचित जास्त आपण डिस्ट्रीब्युट केलं. की ज्यांनी ज्यांनी डोनेशन दिलं, सेल्फ लव्ह, राईट. त्यामुळे सेल्फ लव्हचं हे जेव्हा आपण सेल्फ लव्ह करतो ना तेव्हाच आपल्याकडे सगळी मधुरता येते जीवनात. जो माणूस स्वतःच सुखी नाहीये, जो माणूस स्वतःच चिडचिड आहे, तो काय बरं सांगेल दुसऱ्यांना? तो काय सांगेल ब्रह्मज्ञ आपण म्हणतात कोरडे भाषा शक्य आहे का? प्रगती आपण सगळेजण करतोय, कोणी कमी किंवा जास्त वेगाने करतंय आणि कधी कधी किंवा किंवा बऱ्याच वेळेला आपली चिडचिड होणार होते, किती पटकन परत येतो याला व्हॅल्यू आहे. ओके, सो टॅप युअर क्राउन अँड युअर हार्ट चक्र. ते 2 चक्र टॅप करा, स्मरण करा त्या मारुती रायाचं आणि म्हणा लॉर्ड हनुमान थँक्यू. तुमच्या सारखी श्रेष्ठ ज्येष्ठ भक्ती, त्याचा अंश, त्याचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळावा. आम्ही ज्येष्ठ हरिभक्त, आम्हाला गुरुने दिलेलं जे आम्हाला आज्ञा आहे किंवा प्रिस्क्रिप्शन आहे किंवा टीचिंग्स आहेत ते आम्ही यथेच्छ व्यवस्थित आम्ही आत्मसात करू. आमचं जीवन धनवान झालेलं आहे. गुरु आमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत किंवा गुरूंचे काही टीचिंग्स आपल्यापर्यंत आले असतील, डायरेक्ट गुरु आले नसतील, इट इज स्टील ओके. स्माइल अँड से थँक्यू व्हेरी मच. जे एंजल्स आपल्याकडे मधुरताचे आहेत, जे आपल्याला कंटिन्युअसली मदत करतात, त्यांना आपण आवाहन करूया. दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा प्रार्थना करूया परमेश्वरा. संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, सगळे श्रेष्ठगण, ज्येष्ठगण, आपल्या सगळ्यांचे गुरुजन, प्राणिकलिंगचे जनक मास्टर चौक सुई, भगवान राम, भगवान हनुमान, आपल्या सगळ्यांचे एंजल्स आणि विशेष आव्हान एंजल्स ऑफ लव्ह, सेल्फ लव्ह, आपल्या सगळ्यांचे वैयक्तिक गार्डियन एंजल्स, त्यांना सगळ्यांना आव्हान या सेशन मध्ये प्रगट व्हा, आम्हाला मार्गदर्शन करा. आज आम्ही भीमरूपी ऐकणार आहोत, मारुती स्तोत्र ऐकणार आहोत. Thank you. Thank you. To all of this knowledge, we thank you. इनहेल आणि एक्सेल करा. मी आता रेकॉर्डिंग थांबवणार आहे. जे हा व्हिडिओ ऐकणार आहेत त्यांनी थांबून भीमरूपी ऐकावं आणि एक्सेस एनर्जी रिलीज करावी. कशी रिलीज करायची ते आधीच्या व्हिडिओज मध्ये आहे, राईट. सो थँक्यू व्हेरी मच. बाकीचे आपण जे आता ऑनलाईन आहोत, लेट्स कंटिन्यू.